लक्षात ठेवा. आणि म्हणून सातत्यानं महाराष्ट्राला लाचार करण्याचं काम. एकदा तरी बोलले का हो इतके इंडस्ट्रीज गेले? कुठे बोलले ते विचारा देवेंद्रना. आणि देवेंद्रजी स्वतः माफी मागितली. किती लाचार रे बाबा. मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री पदावर आणून टाकलं तुम्हाला. लाचार. तुम्ही लाचारी करा. महाराष्ट्र लुटला जातोय, तुम्ही लाचारी करा. महाराष्ट्र स्वाभिमानावर ठेच येते, अपमान केला जातोय स्वाभिमानाचा, तुम्ही लाचारी करा. तुमच्या विधानसभेत ठराव पास झालेले आहेत. अण्णाशंकर शेटांचं नाव द्या. का तुमचं सरकार करत नाही? तुमच्या विधानसभेत ठराव झालेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाचा. का तुमचं सरकार करत नाही? सांगा ना. तिथे वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला जातो स्टेशनवर. स्टेशनचं नाव बदललं जातं केवडिया. अरे वा वडिया. इथं काय करता मग? इथं नाही बदलणार तुम्ही? इथं तुम्ही का नाही बदलत? मग एक मिनिट. नाही नाही, महत्वाचं आहे हे. ही तर खरी महाराष्ट्राची अस्मिता आहे ना. कशी तिथे लाचार झालेली माणसं इतक्या वर्षात ते करू शकले नाहीत. इथं पुतळा नाही बसवू शकत. इतके लाचार लोक आहेत. त्यांनी उलटे सुलटे प्रश्न विचारून विद्वत्ता प्रगट करू नये. तुमची लाचारी प्रत्येक शब्दागणित प्रगट होते. एवढंच सांगतो मला. नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली. मात्र त्यांच्या माफी मागितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वाक्यामध्ये सावरकरांचा खरं तर उल्लेख केला. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावरती वेगळे संस्कार झालेले आहेत. सावरकरांबद्दल आरोप केले जाते, टीका केली जाते. त्यांनी जरी माफी मागितली नाही तरी सुद्धा आम्ही माफी मागतो. तुम्ही भारतीय जनता पार्टी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कुठे होता एकदा सांगून टाका पहिलं. किंवा तुमचा तो जनसंघ कुठे होता हे पहिलं सांगा. तर तुम्हाला सावरकरांबद्दल इतकं प्रेम आहे तर गेल्या 10 वर्षात तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही त्याचं पहिलं उत्तर द्या. आणि मग अन्य प्रश्न विचारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.